राजा तुझी आम्ही स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरव देतो प्रभू. सुंदर अशा प्रभू राजा बायबल स्टडीच्या तिसऱ्या दिवशी प्रभू आम्हा सगळ्यांना तू एकत्रित केलं तुझं वचन शिकण्यासाठी दे बाप्पा. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. तुझी स्तुती करतो देवा, कारण तू स्तुती स्तवनात वस्ती करणारा परमेश्वर आहे दे बाप्पा. तू राजांचा राजा आहे, तू प्रभूंचा प्रभू आहे दे बाप्पा. गौरवशाली देव तू आहे, शांतीचा देव तू आहे प्रभू राजा. प्रभू तू आमचा महान परमेश्वर आहे देवा. आदी और अंत अल्फा ओमेगा परमेश्वर बाप तूच आहे. सर्व शक्तिमान देवा, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी परमेश्वर तू आहे प्रभू. तुझ्यासारखा देव कोणी नाही, तुझ्या समान कोणी नाही देवा. तुझी स्तुती आराधना, तुझा गौरव करण्यासाठी प्रभू तू आम्हाला घडवलं, निर्माण केलं दे बाबा. त्याबद्दल तुला धन्यवाद देते ईश्वराच्या. तुझी स्तुती करते तुला आभार वाटते दे बाप्पा. इथून संपूर्ण पुढची वेळ प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. आजची बायबल स्टडी तुम्ही आशीर्वादित करा दे बाप्पा. आम्हा प्रत्येक जणाला देवा ते समजण्यासाठी देवा तुमचं ज्ञान बुद्धी तुम्ही द्या दे बाप्पा. आमच्या अण्णा आणि प्रभू राजा शिकवत असताना त्यांना सुद्धा तू तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर माझ्या दे बाप्पा. ब्रदर सुद्धा भाषांतर करत असताना त्यांना सुद्धा तू सहाय्य कर दे बाप्पा. कुठला इंटरनेटचा प्रॉब्लेम न येता सर्व काही कार्य तुझ्या आशीर्वादाने पार पडू दे. तू सहाय्य कर, तू मदत कर प्रभू. स्तुती आराधना प्रार्थना सर्व काही तुझ्या चरणाजवळ ठेवून प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून ऐक स्वर्गातील पित्या. आमेन. थँक्यू ब्रदर. आभारी संजय ब्रदर, स्वाती सिस्टर, आराधना चरण आभारी आहे. आता पुढचा वेळ आहे. आम्ही महत्वाच्या गटाला आलेला आहे. मग घटक्याला आज पण आम्ही जे काल 3 विषय झालेला आहे, जे आता बाकी अजून तिथं 2 पॉईंट राहिलेला आहे, ते पण घ्यायचं आहे. मग आणखी नवीन पण घ्यायचं आहे. आपल्यामध्ये मणिवण्णन आहे बेंगळुरूवरनं, त्याने आपल्याला बोध आणि शिक्षण देत आहे. आणि आज पण विशेष करून काल पण आपले मिशनरी सिस्टर सुचिता वाघमारे चांगले भाषांतर केलेलं आहे, त्याबद्दल आभारी आहे. आज पण त्यांनी इंग्लिशमधलं ते शिक्षण आहे, मराठीमध्ये आपल्याला भाषांतर करणार आहे. आम्ही सर्व मिळून त्यांना टाळ्या वाजवून स्वागत करूया आजच्या दिवसासाठी. आता पुढचा वेळ मणिवण्णन हाती समर्पण करत आहे. ओव्हर टू मणिवण्णन. Greet you all in the precious name of our Lord and Savior Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना येशूच्या नावाने सलाम सांगतो. And it's a great pleasure for us to come together once again in this fashion to sit at the feet of our Lord Jesus Christ and listen to his voice. आणि देवाने आपल्याला पुन्हा एकदा ही संधी दिलेली आहे की आपण त्याच्या चरणाजवळ बसू शकू आणि त्याचं वाणी आहे ते आपण ऐकूया. We are studying the difference between the Old Testament and the New Testament. आपण जुना करार आणि नवीन करार ह्याच्यामध्ये जो फरक आहे त्याचा अभ्यास आपण करत आहोत. And we started with seeing what the New Testament says about the Old Covenant or the Old Testament. आपण काल पाहिलेले आहे की नवीन करार जुन्या कराराबद्दल काय सांगत आहे. We saw that in general it says that new covenant is a better covenant than the old covenant, and the old new covenant has nailed or wiped out the old covenant, and it is abolished the law of commandments, and it has released us from the yoke of bondage. आणि आपण पाहिलेले आहे की जो जुना करार आहे तो त्याच्यापेक्षा नवीन करार हा श्रेष्ठ आहे. जुना करार जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याला येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती त्याला खिळलेला आहे आणि त्याला रद्द केलेला आहे. And we studied that in the New Testament righteousness is by faith and it is not by works. आणि आपण पाहिलेलं आहे की नवीन करारामध्ये नीतिमत्व हे विश्वासाच्या द्वारे आहे आणि कार्याच्या द्वारे नाही. And salvation is by faith and faith alone. आणि तारण हे केवळ विश्वासाने आणि विश्वासाच्या द्वारेच आहे. The just shall live by faith. नीतिमान विश्वासाद्वारे जगेल. And secondly, we saw that
the priesthood of all believers and not to a special group. The priesthood is not for a special group, but it is for all believers. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिलेली आहे की याजक पण हे एका विशिष्ट गटासाठी नाही तर ते सर्व विश्वासणाऱ्यांकरिता आहे. And we saw about the Aaronic priesthood, the Melchizedek priesthood, and how Jesus Christ from the tribe of Judah became a Melchizedek in the order of Melchizedek priesthood. आणि आपण पाहिलेलं आहे जे अहरोनाचं जे याजकपण होतं त्याच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे आणि मल्कीसदेकाचे जे याजकपण आहे त्याच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे आणि येशू ख्रिस्त कसं यहुदा कुळामधून येऊन त्याने ते याजकपण घेतलेलं आहे. And Jesus was able to enjoy or obtain this priesthood because of his sonship. आणि येशू ख्रिस्त त्याचं जे हे याजकपण आहे त्याचा तो आनंद घेऊ शकत होता कारण तो देवाचा पुत्र आहे. And we, the moment we believed on Jesus Christ, we also have become the children of God. की ज्या वेळेस आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे त्याच वेळेस आपण देखील देवाची लेकरं झालेलो आहोत. We are the sons and the daughters of our God, and by that position or by that status, we also become priests. आपण सर्वजण देवाचे पुत्र आणि देवाचे कन्या आहोत आणि त्या अधिकाराद्वारे आपण देखील देवाकरता याजक आहोत. And again, Jesus is our elder brother, and we are brothers and sisters along with Lord Jesus Christ in the family of God. येशू ख्रिस्त हा आपला ज्येष्ठ बंधू आहे आणि आपण सर्व त्याच्या बरोबर त्याचे बंधू आहोत, त्याच्या बहिणी आहोत. So there's no difference, there's no special title and special seat and so on. आणि म्हणून त्या ह्या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही, कुठल्याही प्रकारची विशिष्ट पदवी नाही किंवा कुठल्याही प्रकारचं विशिष्ट नाव नाही. And pastors and teachers are there to help us to grow in God. आणि जे पाळक किंवा शिक्षक आहेत ते आपल्याला देवामध्ये वाढ होण्याकरता आपली मदत करतात. All believers are not only priests, they are also prophets. सर्व विश्वासणारे आहेत ते केवळ याजकच नव्हे तर ते संदेष्टे देखील आहेत. And we saw in Acts chapter 2 that the Holy Spirit fell on everybody and everybody started prophesying. आपण प्रेषितांचे कृत्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलेले आहे की पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्यावरती आला आणि सर्वांनी येशूच्या देवाच्या नावामध्ये त्यांनी संदेश देऊ लागले. So there, strictly speaking, in the New Testament church, there is no difference between clergy and laity. आणि स्पष्टपणे जर बोलायचं झालं तर नवीन करारामध्ये कुठल्याही प्रकारचं याजकपण किंवा खालचं दर्जाचं असं कुठल्याही प्रकारचं काम नाही. And thirdly, we were seeing that it is not the sanctity of the things or places or objects or buildings, but it is the sanctification of people. तिसरी गोष्ट आपण पाहिलेली आहे की नवीन करारामध्ये कुठल्याही प्रकारची वस्तू किंवा कुठल्याही प्रकारची जागा ही शुद्धीकरण नसते, त्याचं शुद्धीकरण नाही तर देव प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं शुद्धीकरण करतो. In Old Testament, there was a specific place which is considered as the habitation or the dwelling of God. जुन्या करारामध्ये आपण पाहतो एका विशिष्ट ठिकाणी देव त्या ठिकाणी तो वस्ती करत होता. But when we come to New Testament, the Bible says, or Jesus himself has introduced, that we can worship anywhere, and God is spirit, and we have to worship in spirit and truth. नवीन करारामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही देवाची आराधना कुठेही करू शकतो कारण देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. And because of this reason, there is no need for us to have any image or any objects to worship, because God is spirit. आणि ह्या कारणामुळे आपल्याला देवाची आराधना करण्याकरता कुठल्याही वस्तूची किंवा कुठल्याही एका चित्राची वगैरे आपल्याला गरज नाही कारण देव आत्मा आहे. And we also saw that in the New Testament, it is not
limited to a place. God is not localized, but it is he is universal. He is present everywhere. आणि आपण हे देखील पाहिलं की नवीन करारामध्ये देव एका विशिष्ट ठिकाणी तो नसतो, तर देव हा सार्वभौम आहे, सर्व ठिकाणी तो असतो. The moment the veil of the temple was torn from top to bottom, and at the very moment Lord Jesus Christ died on the cross, it gave a thoroughfare for everybody into the Holy of Holies. ज्या वेळेस येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरती मृत्यू झाला आणि आपण पाहतो की पडदा जो आहे तो वरून खालपर्यंत तो दुभागला गेला, त्याच क्षणी प्रत्येक विश्वासणाऱ्यांना देवाकडे जाण्याकरता मार्ग मोकळा झालेला आहे. And we saw about the Mount of Transfiguration, where Jesus Christ was transfigured, and even we saw Moses and Elijah, and Peter wanted to stay there itself. आपण हे पण पाहिलं की जे डोंगरावरती झालेले जे परिवर्तन आहे त्या ठिकाणी मोशे आणि एलिशा यांनी सर्व जे तिथे असणाऱ्या शिष्यांची भेट घेतली, परंतु त्यावेळेस पेत्राला त्याच ठिकाणी राहण्याकरता इच्छा होती. Vision was there, voice was there, and even they were able to see the sun glorified there. But God said that you cannot stay here. Come down. You have some other work. We have more work to do. आणि त्या प्रसंगामध्ये आपण पाहतो की तिथे वाणी झालेली आहे, दृष्टांत देखील झालेला आहे, आणि तिथे देवाचा पुत्र त्या ठिकाणी होता, पण तरी देखील देवाने सांगितलेलं आहे की तुम्ही याच ठिकाणी राहू नका, तर तुम्ही खाली जाण्याची गरज आहे. See, God may manifest himself in glory and glamour in one particular place, and because of that manifestation, that particular place cannot be tagged with any sanctity. आणि देव एखाद्या ठिकाणी त्याचं गौरव तो प्रगट करू शकतो, पण त्याच्यामुळे त्याचा अर्थ असा होत नाही की त्याच ठिकाणी देव आपल्याला प्रगट होतो. On the day of Pentecost, the Holy Spirit descended upon the people, 120 people who gathered on the upper room. पेंटिकॉस्टच्या दिवशी आपण पाहतो की जे वरच्या माळीवरल्या खोलीत जे लोक 120 जे विश्वासणारे होते, जे त्या ठिकाणी जमा झाले होते, त्या प्रत्येकावरती देवाचा आत्मा उतरला. It is a wonderful and a marvelous manifestation of the Holy Spirit. त्या ठिकाणी एक अद्भुत रीतीने आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याचं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. Never before this kind of things has happened. आणि ह्याच्या अगोदर अशी घटना कधीच घडलेली नाही. But the apostles did not build a shrine over there from the money which has been kept at their feet, but they went to the marketplace and started proclaiming the gospel. आणि त्यावेळेस जे प्रेषित होते त्यांनी त्यांच्या चरणाजवळ जे आणून ठेवलेलं दान होतं, ते दान घेऊन त्यांनी कुठलं मंदिर त्यांनी बांधलं नाही, तर ते सर्व बाजारामध्ये जाऊन त्यांनी देवाची सुवार्ता त्यांनी प्रगट केली. So let us be careful about tagging a place as a holy place or a holy mountain or holy shrine where God dwells. Of course, God dwells everywhere. आणि ह्या कारणामुळे आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणाला पवित्र डोंगर किंवा पवित्र मंदिर असंच आपण संबोधणे बरोबर नाही, कारण देव सर्व ठिकाणी सर्वत्र तो हजर आहे. If you see in Roman Catholicism, we can see some of the churches which are very famous and familiar because they say that some divine miracle has taken place there. आपण पाहतो की जे रोमन कॅथोलिक लोक आहे त्यांनी एखाद्या विशिष्ट ठिकाणी त्यांनी जास्त त्याला महत्त्व देतात, कारण ते म्हणतात की त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारे दैवी सामर्थ्य त्या ठिकाणी आहे. One such place is Velangani in Tamil Nadu. तमिळनाडू या ठिकाणी वेलांकणी म्हणून एक ठिकाण आहे. It is considered to be a holy shrine and people rush there every year. ते पवित्र मंदिर म्हणून संबोधण्यात येते आणि त्या ठिकाणी बऱ्याच लोक गर्दी करतात प्रत्येक वर्षाला. Beware of giving any sanctity to any place.
कुठल्याही एखाद्या जागेला शुद्धीकरण किंवा पवित्र असं संबोधणं त्याच्या बाबतीत आपण सावधान असायला पाहिजे. It is obnoxious and it is idolatry. आणि हे मूर्तिपूजेप्रमाणे आहे. And somebody told RC, the Roman Catholics has only one Velangani, but Protestants have many. Pardon, Anna? Somebody told that the Roman Catholics have only one Velangani, whereas the Protestants have many. आणि कोणीतरी असं म्हटलेलं आहे की जे रोमन कॅथलिक लोक आहे त्यांच्याकरिता एकच वेलांकणी आहे, परंतु जे प्रोटेस्टंट आहेत त्यांच्याकरता भरपूर असे आहेत वेलांकणी. And the Roman Catholics have only one pope, but the Protestants have many popes. आणि जे कॅथलिक लोक आहेत त्यांच्याकरता एकच पोप आहे, परंतु जे प्रोटेस्टंट किंवा विश्वासणारे जे आहेत त्यांच्याकरता भरपूर पोप आहेत. Say, God asked Moses to make a bronze serpent. देवाने मोशेला एक पितळी सर्प उंच करण्याकरता देवाने त्याला सांगितले होते. But do you know what the people did? पण तुम्हाला माहिती का लोकांनी त्यावेळेस काय केले? They started worshipping that bronze serpent. लोकांनी तो जो पितळी सर्प होता त्याची आराधना करायला सुरुवात केली. Come with me to 2 Kings chapter 18 and verse 14. Sorry, 18 and verse 4. 2 Kings chapter 18 and verse 4. दुसरे इतिहास 18वा अध्याय 4थं वचन. सॉरी, दुसरे राजे 18वा अध्याय आणि 4थं वचन. So here we read about King Hezekiah. आपण या ठिकाणी हिजकिया राजाबद्दल पाहतो. And what he is doing in the 4th verse we read, he removed the high places and broke the sacred pillars, cut down the wooden image and broke in pieces the bronze serpent that Moses had made. For until those days, the children of Israel burned incense to it and called it Negusta. आपण ते दुसरे राजे 18वा अध्याय आणि 4थं वचन वाचूया. त्याने उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ फोडिले, अशेरा मूर्तीचा उच्छेद केला व मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे चूर्ण केले. कारण हा काळ पावेतो इस्रायल लोक त्यापुढे धूप जाळवत असत. त्यास नहुष्तान पितळेचा तुकडा हे नाव दिले होते. Yes, God used this bronze serpent to heal the people, and it was a shadow of something like Christ on the cross. देवाने त्या काळामध्ये ह्या पितळेचा सर्पाचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे बरेच लोक बरे पण झाले, पण ते एक चिन्ह दाखल होतं जे आपण येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळण्याद्वारे आपण पाहतो. But people started worshiping that. परंतु लोक त्याची आराधना करू लागले. And what Hezekiah made a reformation, and what he did, he never gave any importance for that bronze serpent. He broke it into pieces. आणि आपण पाहतो हिजकिया राजा जो आहे त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये हा जो सर्प होता त्याचा त्यांनी चकाचुराडा केलेला आहे. Let us see one more example. अजून एक उदाहरण आपण पाहूया. Who was Gideon? गिदोन कोण होता? He is a mighty valor. तो एक मोठा योद्धा होता. Come with me to Judges chapter 8 verses 23 and 27. Judges chapter 8 शास्त्रे verses 23 and 27. 23 आणि 24, 23 and 27 है ना? Yeah. 23 आणि Judges 8. Okay, in the 23rd verse, Gideon says, when people asked them, in the 22nd verse, the people came and asked him, then the men of Israel said to Gideon,
rule over us, both you and your son, and your grandson also, for you have delivered us from the hand of Midian. But Gideon said to them, I will not rule over you, 22 वचन आपण वाचूया. nor shall my son rule over you. The Lord shall rule over you. 22 आणि 23 आपण वाचूया. तेव्हा इस्रायल लोक गिदोनाला म्हणाले, तुम्ही व तुमच्या पुत्रपौत्रांनीही आमच्यावर अधिकार गाजवावा, कारण तुम्ही आम्हाला मिद्यानांच्या तावडीतून सोडवले आहे. गिदोन त्यांना म्हणाला, मी तुमच्यावर अधिकार गाजवणार नाही, माझा मुलगाही तुमच्यावर अधिकार गाजविणार नाही, परमेश्वरच तुमच्यावर अधिकार गाजवील. He says, let God rule over you. तो म्हणाला, परमेश्वर तुमच्यावरती अधिकार गाजवो. Here he is right. त्या ठिकाणी तो बरोबर आहे. But come to the 27th verse, what happens? 27 वचन आपण वाचूया. त्या ठिकाणी काय होते? Then Gideon made it into an ephod. He collected all the gold rings from the people and he made it into an ephod and set it up in his city, Ophrah, and all Israel played the harlot with it there. It became a snare to Gideon and to his house. गिदोनाने त्याचे एक एफोद करून आपले नगर एफ्रा येथे ते ठेवले. सर्व इस्रायल लोक तेथे जाऊन व्यभिचारी मत्तीने त्या एफोदाच्या नादी लागले. ते गिदोन व त्याचे घराणे यांना पाश असे झाले. When he was told that let God rule over you, why he stooped to this extent to collect all the gold ornaments and make something like a statue which is called as ephod, and because of that he went wrong and people worship that ephod. आणि त्याने अगोदर म्हटलेलं आहे की देव तुमच्यावरती अधिकार गाजवो किंवा राज्य करो, पण तो अशा थराला का गेला की त्याने सर्व लोकांकडून जे सोने आहे ते एकत्र करून त्याचे एक मूर्तीप्रमाणे घडवले, ज्याला एफोद म्हणतो, आणि त्याच्यामुळे सर्व लोक त्याची आराधना करू लागले. In the New Testament, sanctity cannot be tagged or attached to any objects or anything. नवीन करारामध्ये शुद्धीकरण हे कुठल्याही वस्तूला आपण करू शकत नाही. Who is Samson? शमशोन कोण आहे? Oh, he used a jaw of a donkey and had great victory. त्याने गाढवाचे जबडे वापरून त्याने मोठा विजय मिळवला. After he got victory, what he did? त्याला विजय मिळाल्यानंतर त्याने काय केले? He threw it away. त्याने ते घेऊन फेकून टाकले. If he must not have thrown it away, now people must have made it as a object of worship. आणि त्याने तो जबडा जर फेकून टाकला नसता तर लोकांनी त्या जबड्याची आराधना करू लागले असते. My dear friends, throw away all the idols from your houses. माझ्या प्रिय मित्रांनो, तुमच्या घरामध्ये असणारे सर्व मूर्ती तुम्ही काढून टाका, फेकून टाका. God abhors all form of idolatry because God is spirit. देव सर्व प्रकारच्या मूर्ती पूजेचा विट करतो कारण देव आत्मा आहे. Okay, even about Christ, do you know what Paul is telling? आणि येशू ख्रिस्ताबद्दल देखील पाऊल काय म्हणत आहे? Come with me to 2 Corinthians chapter 5 verses 15 and 16. 2 Corinthians chapter 5 verses 15 and 16. दुसरे करीन त्याचा 5वा अध्याय 15 आणि 16 वचन. 5, 15 and 16. दुसरे करीन And 5, 15 आणि 16. okay. And he died for all, that those who live should live no longer for themselves, but for him who died for them and rose again. Therefore, from now on, we regard no one according to the flesh, even though we have known Christ according to the flesh, yet now we know him thus no longer. 15 आणि 16 वचन आपण वाचूया. आणि तो सर्वांसाठी याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे, तर त्याच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. तर मग आतापासून कोणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखीत नाही.
Yes, Jesus died and rose again for our sins. येशू ख्रिस्त आमच्या पापाकरता मेला आणि पुन्हा उठला. And here he says that we know him by flesh. That means we some of them may be his relatives, friends, and so on. And all the disciples, all the apostles were with him. They touched him and they ate with him. इथे तो म्हणत आहे की आम्ही येशू ख्रिस्ताला देहदृष्टीने आम्ही त्याला पाहिलेले आहे आणि काही इस्रायली लोक आणि त्याचे जे मित्र आहेत त्यांनी त्याला पाहिलेले होते, ते त्याच्या बरोबर राहिलेले आहेत, त्याच्या बरोबर त्यांनी जेवण केलेलं आहे. Though we know him in flesh, but now on, we don't consider like that. जरी आम्ही त्याला देहदृष्टीने आम्ही त्याला ओळखतो, पण तरी इथून पुढे आम्ही त्याला तसं ओळखत नाही. Now we know him, thus no longer. We don't know him, or we don't want to know him in flesh because he is spirit. आणि ह्यापुढे आम्ही त्याला तसे ओळखत नाही, आम्हाला तशी ओळख करण्याची गरज नाही, कारण तो आत्मा आहे. We shall not henceforth know him by flesh. That is over by AD 30. आणि आता त्यापुढे त्याला तसे ओळखत नाही, हे सर्व संपलेलं आहे. कधी तर हे इसवी सन 30 वर्षामध्ये हे झालेलं आहे. And why? Let us come to the 17th verse. 17व्या वचनाकडे आपण येऊया. Therefore, if anyone is in Christ, he is a new creation. All things have passed away. Behold, all things have become new. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. What is that old thing? That we know him by flesh, but a new thing is that henceforth we don't know him by flesh. आणि जुने कुठली गोष्ट आहे ते म्हणजे आम्ही त्याला अगोदर देहदृष्टीने ओळखत होतो, इथून पुढे आम्ही त्याला देहदृष्टीने ओळखत नाही. And all the old things have passed away and everything has become new. आणि सर्व गोष्टी निघून गेलेल्या आहेत, सर्व काही नवे झालेले आहे. So there's no need of any visual aid for us to worship God. आणि ह्या कारणामुळे आपल्याला कुठलीही दिसणारी एखादी वस्तूची देवाच्या दर्शनाकरता गरज नाही. Neither three-dimensional objects or two-dimensional objects. तीन प्रकारचे माप असणारे वस्तू किंवा दोन प्रकारचे माप असणाऱ्या वस्तूंची गरज नाही. In other words, neither a photo nor a statue. दुसऱ्या शब्दांमध्ये आम्ही बघायचं म्हटलं तर एखाद्या फोटोची पण आम्हाला गरज नाही किंवा मूर्तीची देखील आम्हाला गरज नाही. We are called to walk by faith. आम्हाला विश्वासाने चालणे गरजेचं आहे. We are now absent from the Lord. Pardon, Anna? We are now absent from the Lord. Absent. Okay. Yeah. We are absent from The Lord, God. आपण देवापासून आपण गैरहजर आहोत. Okay, let us read the scripture verse. We will be able to understand that. 2 Corinthians chapter 5, verses 5, 6, and 7. दुसरे करीत याचा 5वा अध्याय आणि 5, 6, 7 वचन आपण पाहूया. Now he who has prepared us for this very thing is God, who also has given us the Spirit as guarantee. 5th verse. 5वं वचन, ज्याने आम्हाला ह्या करिता सिद्ध केले तो देव आहे, त्याने आपला आत्मा आम्हास विसार म्हणून दिला आहे. And the 6th verse, so we are always confident, knowing that while we are at home in the body, we are absent from the Lord. म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात बाळगतो की आम्ही शरीरात वस्ती करीत आहोत तर आम्ही प्रभूपासून दूर असलेले असे आहोत. As long as we are in this body, we are absent from the Lord. आणि आम्ही या शरीरात वस्ती करत आहोत तोवर आम्ही प्रभूपासून दूर असलेले असे आहोत. And in the 7th verse it says, for we walk by faith, not by sight.
आणि दुसऱ्या एका ठिकाणी म्हटलेलं आहे की आम्ही विश्वासाद्वारे जगतो, आम्ही पाहण्याद्वारे जगत नाही. For the fifth verse, he says, we are the God who also has given us the Spirit as a guarantee. 5व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, त्याने आपला आत्मा आम्हास विसार म्हणून दिला आहे. And then the sixth verse says that as long as we are in this body, we are absent from the Lord. आणि 6व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, आम्ही शरीरात वस्ती करत आहोत तोवर आम्ही प्रभू पासून दूर असलेले असे आहोत. We walk by faith and not by sight. आम्ही दृष्टीच्या द्वारे नव्हे तर आम्ही विश्वासाच्या द्वारे आम्ही आमचे जीवन जगत आहोत. What is the guarantee? त्याचं विसार काय आहे? The Bible says Holy Spirit is a guarantee that we walk by faith and not by sight. आणि पवित्र शास्त्र म्हणते की आम्ही जे पवित्र आत्मा आहे म्हणजे आम्ही विश्वासाच्या द्वारे आम्ही जगत आहोत, आम्ही पाहण्यात नाही. That's why we don't need any tangible thing for prayer, meditation, or worship. आणि आम्हाला कुठल्याही एखाद्या वस्तूची गरज नाही प्रार्थनेकरिता किंवा आमच्या आराधनेकरिता. So either for prayer or meditation or worship. प्रार्थनेकरता, मननाकरता किंवा आराधनेकरता कुठल्याही एका वस्तूची आम्हाला गरज नाही. People even for meditation, they imagine some things and all, then only they will be able to meditate. But for us, it is not like that. आणि काही लोक मनन करण्याकरता देखील काही गोष्टींची कल्पना ते करतात, त्यावेळेसच त्यांना मनन करणे शक्य होते. पण And आपल्याला वस्तूची गरज नाही. for some people, unless they keep some kind of object before them, they will not be able to pray or worship. काही लोकांकरता कुठली एखादी वस्तू ठेवल्याशिवाय त्यांना प्रार्थना करणे किंवा आराधना करणे शक्य होत नाही. So we don't need any tangible thing for prayer or meditation or worship. आपल्याला प्रार्थनेकरिता किंवा मननाकरिता किंवा आराधनेकरिता कुठल्याही अशी सृष्टी एखाद्या वस्तूची गरज नाही. And the next one, beware of anointed oil. दुसरी गोष्ट, जे अभिषेक केलेले तेल आहे त्याच्याबद्दल सावध असणे गरजेचं आहे. My dear friends, the Bible says we have to anoint the people with the oil, not the oil itself. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आम्ही लोकांना अभिषेक करणं गरजेचं आहे, तेल नाही. Come with me to James chapter 5 and verse 4. याकोबाचे पत्र 5वा अध्याय 4थं वचन आपण पाहूया. Sorry, chapter 5 and verse 14. क्षमा करा, 5वा अध्याय 14वं वचन. And if is anyone among you sick, let him call for the elders of the church and let them pray over him, anointing him with oil in the name of the Lord. 14 वचन, तुम्हापैकी कोणी दुखणाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओढून प्रार्थना करावी. What we read here, आपण या ठिकाणी काय वाचतो? let him call for the elders of the church. त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे. And what the elders of the church are supposed to do? आणि मंडळीच्या वडिलांनी काय करणं गरजेचं आहे? They are supposed to pray over him. त्यांनी त्याच्यावरती ओढून प्रार्थना करावी. How they should pray over him? आणि त्याच्यावरती कशा रीतीने त्यांनी प्रार्थना करावी? Anointing him. That's what it says, anointing him with oil. It never says anointing the oil, but it says anointing him, anointing the person with oil. आणि या ठिकाणी मराठीमध्ये असं तेल लावावे असं म्हटलेलं आहे, पण आपण इंग्रजी भाषांतरामध्ये पण पाहतो की जो व्यक्ती आहे त्याचा अभिषेक करणं गरजेचं आहे, त्या तेलाचा अभिषेक करू नव्हे. Pray for the people with oil, not for oil. जे लोक आहेत त्यांच्यावरती तेल लावून तेल लावून त्यांच्यावरती अभिषेक करावा, त्या तेलाचा अभिषेक करू नये. But nowadays what happens, the people anoint the oil or pray over the oil and sell it as prayer oil and commercialize even the prayer.
आजकालच्या दिवसामध्ये आपण पाहत आहे की लोक जे तेल आहे त्याच्यावरती ते अभिषेक करतात आणि त्या तेलाला त्याचा व्यापार करून टाकलेला आहे त्यांनी. Never ever you pray over the oil, but you pray for the people. आणि कधीच आपण त्या तेल आहे त्याच्याकरिता आपण कधीच प्रार्थना करू नये, तर आमची प्रार्थना लोकांकरिता असावी. Oil should not be prayed over or anointed. It is idolatry. तेलाकरिता प्रार्थना करणे किंवा त्याच्यावरती अभिषेक मागणे हे चुकीचे आहे, ते मूर्तीपूजा आहे. And anointed oil is unscriptural. आणि अभिषेक केलेला तेल हे पवित्र शास्त्राला धरून नाही. In the same manner, there is something called blessed cloth. तशाच प्रकारे आपण पाहतो की आशीर्वादित कपडा अशा प्रकारची संकल्पना आहे. We know that in New Testament, some people took the cloak of Paul and put it on some sick people, and they healed. It was true, it is true, but Paul did not send his handkerchief. People took it from him. आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये जरूर असं पाहायला मिळते की पाऊलाला स्पर्श केलेले जे कपडे होते ते जाऊन त्यांनी दुखणाईतावर ठेवल्यावरती त्याचा स्पर्श केल्यावर ते लोक बरे झाले. पण पाऊलाने कधीही हे प्रार्थना करलेले हे कपडे आहेत म्हणून त्याने दिलेले नाही, लोक स्वतः ते घेऊन गेलेले आहेत. Paul did not ask the people, you take my cloak and put it on the sick man. पाऊलाने स्वतःहून कधी तुम्ही माझे जे अंगरखा आहेत ते तुम्ही आजारी लोकांवरती नेऊन त्याच्यावर टाका आणि प्रार्थना. So don't take clothes and bless and send. आणि कुठल्याही प्रकारे कपडा घेऊन त्याच्यावर आशीर्वाद करून ते देऊ नका. And beware of holy water. आणि पवित्र जल ह्याच्याबद्दल पण सावध असा. And in John chapter 5, we read about the pool of Bethesda. आणि योहानाच्या 5व्या अध्यायामध्ये बेथसेदा येथील पुलाबद्दलची घटना आपल्याला माहिती आहे. And in the 4th verse of the same chapter, it says, at a scheduled time, the angel will come and he will trouble the water, and whoever enters into it, they will be healed. आणि आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं की जे देवदूत आहेत त्या ठिकाणी ते येत होते त्या पाण्याच्या ओढ्याजवळ आणि ते पाणी ते हलवत होते याकरता जे आजारी आहेत ते बरे व्हावे. Most of the original manuscripts do not have this particular verse. आणि बरेचसे जे मुख्य जे शास्त्रलेख आहेत त्याच्यामध्ये ही घटना त्याच्यामध्ये नाही. This is not available in NIV. आणि जे NIV जे भाषांतर आहे इंग्रजीमध्ये त्याच्यामध्ये हे उपलब्ध नाही. Probably it may be an addition of one of the copyists. Copyist, one who copied the manuscript. आणि ज्या व्यक्तीने हे लिहून घेतलेलं असणार त्या व्यक्तीची एखाद्या वेळेस चूक असू शकेल. If there has been power in the water, this man must have somehow got healing, and he must have somehow jumped into the water. त्या जलामध्ये जर कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य असतं तर हा जो मनुष्य आहे तो कसा तरी तो बरा झाला असता किंवा त्याने त्या जलामध्ये उडी मारली असती. And when I consulted some of the commentaries, most of the commentators say that there was actually literally there must not have been any angel coming, but at some particular point of time in some of the fountains or some of the things the water get troubled, and Jews when water get troubled, they think that the angel has done it. आणि काही जे स्कॉलर आहेत त्यांच्याजवळ आपण मत मागितले तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे पाणी हलवण्याची प्रक्रिया आहे तळ्यामध्ये ते तशा प्रकारे देवदूत स्वतः येऊन तसं करत नव्हते, तर ते असे विशिष्ट प्रकारे एक वेळ होती त्यावेळेस ते पाणी हलत असे आणि हे जे यहुदी लोक होते ते मानायचे की ते देवदूत येऊन त्या पाण्याला हलवत आहेत. Say in some of the springs have some medicinal value. There is nothing to dispute. काही जे तळे आहेत त्याच्यामध्ये जे वैद्यकीय त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, गुण आहेत त्याच्यामध्ये, तर त्याच्याबद्दल आपण काही वाद करू शकत नाही.
It's a because there is a miracle, we cannot say the method is right. त्या ठिकाणी काहीतरी अद्भुत घडत आहे म्हणून ते बरोबरच आहे असं आपण सांगू शकत नाही. The end never justifies the means. जो शेवट आहे तो कुठल्या साधनाद्वारे होत आहे त्याच्याबद्दल कधीच ते सांगू शकत नाही. This concept of the holy water started in France and it was instituted by Roman Catholicism. आणि फ्रान्स या ठिकाणी हे जे पवित्र जल आहे त्याची कल्पना तिथून सुरुवात झाली आणि रोमन कॅथलिक लोकांनी ते पुन्हा त्यांनी ते चालू ठेवलेले आहे. And it is modified by the Pentecostal workers in the United States and is imported to India without any customs duty. आणि युनायटेड स्टेट्स जे आहे त्यांनी हे सर्व गोष्टींमध्ये अजून त्यांनी भर घालून ते त्यांनी पेंटिकॉस्ट जे लोक आहेत त्यांनी ते सध्या वापरत आहेत. We walk by faith and not by sight. आम्ही What is our guarantee? The guarantee, what is our guarantee that God is with us? That the end was not audible. okay, we walk by faith, not by sight. What is the guarantee that God is with us? Holy Spirit is our guarantee. आणि आम्ही विश्वासाच्या द्वारे जगतो आणि ह्या गोष्टी करता आम्हाला विसार काय आहे तर पवित्र आत्मा ह्या गोष्टी करता आम्हाला विसार आहे कारण देव आमच्या बरोबर आहे. Now let us come to the fourth point. आणि आता Fourth difference. चौथा जो फरक आहे त्याच्याकडे आपण येऊया. That is no legalism but liberty. कुठल्याही प्रकारे आम्हाला No legalism, no, what is it? No law but liberty. कुठल्याही प्रकारे आम्हाला बांधिलकी नाही तर आम्हाला मोकळीक आहे. So come with me to 2 Corinthians. दुसरे करीन 2 Corinthians chapter 3. दुसरे करीन त्याचा 3रा अध्याय. Let us read from verse 3. 3ऱ्या वचनापासून आपण वाचूया. 3 to 6, okay? Clearly you are an epistle of Christ, ministered by us, written not with ink, but by the Spirit of the living God, not on tablets of stone, but on tablets of flesh, that is of the heart. Third verse. Shall I read ना? Third verse. you read. दुसरे करीन त्याचा 3रा अध्याय 3रं वचन. शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले दगडी पाट्यावर नव्हे तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यावर कोरलेले आमच्या सेवेच्या योग्य तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. Here it speaks between the stone and the flesh or heart. या ठिकाणी दगडी पाट्यांबद्दल किंवा मांसमय अंतःकरणाची पाटी रूपी त्याच्याबद्दल And it also speaks the difference between the letter and the spirit. आणि ते शाईने लिहिलेले जे पत्र आहे त्याच्याबद्दल आणि देवाच्या आत्म्याबद्दल सांगितलेले आहे. He says it is not written not with ink but by the Spirit of the living God. आणि तिथे म्हटलेले आहे की ते शाईने लिहिलेले नाही तर देवाच्या आत्म्याद्वारे लिहिलेले आहे. Let us read the 4th to 6th verse also. And we have such trust through Christ toward God, not that we are sufficient of ourselves to think of anything as being from ourselves, but our sufficiency is from God, who also made us sufficient as ministers of the new covenant, not of the letter, but of spirit. For the letter kills, but the spirit gives life. 4 ते 6 आपण वाचूया. आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरोसा आहे. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे. त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे, कारण लेख जीवे मारतो
परंतु आत्मा जिवंत करीतो. See, here Paul says that we are the ministers of the new covenant. इथे पाऊल असं म्हणत आहे की आम्ही नव्या कराराचे एक सेवक आहोत. What is a new covenant? It is not of the letter, but it is of the spirit. आणि नवीन करार काय आहे तो पत्रांचा नाही तर देवाच्या आत्म्याच्या द्वारे आहे. And he goes on to say the letter kills and the spirit gives life. आणि तो म्हणत आहे की जे पत्र आहे ते मारून टाकते पण जे देवाचा आत्मा आहे तो आम्हाला जीवन देतो. See, the difference between the letter and the spirit, stone and the flesh or heart, this speaks about the difference between the old covenant and the new covenant. मी पत्र आणि आत्मा आणि तसंच जे दगडी पाटी आहे आणि मांसमय अंतःकरण आहे ह्याच्याबद्दल आपल्याला नवीन करारामध्ये फरक दिसत आहे. So come with me to this, let us read the verses 14 to 17 of the same chapter. त्याच अध्यायाचे 14 ते 17 वचन आपण वाचूया. But their minds were blinded, for until this day the same veil remains unlifted in the reading of the Old Testament, because the veil is taken away in Christ. But even to this day, when Moses is read, a veil lies on their heart. Nevertheless, when one turns to the Lord, the veil is taken away. Now the Lord is spirit, and where the spirit of the Lord is, there is liberty. 15 आणि 14 ते 16 आपण वाचूया. परंतु त्यांची मने कठीण झाली, कारण जुना करार वाचून दाखविण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते. ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखविण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंतःकरणावर आच्छादन राहते, परंतु त्यांचे अंतःकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. Say, when the Old Testament was read, or when Moses was read, it says that there was a veil. जुन्या करार किंवा मोशेचे जे नियमशास्त्र आहे ते वाचण्यात येत असे त्यावेळेस एक आच्छादन होते. Even after the coming of Christ, whenever the Old Testament is read, there was a veil. येशू ख्रिस्ताच्या येण्यानंतर देखील ज्या वेळेस जुना करार वाचण्यात येत होता त्या ठिकाणी आच्छादन होते. But now what says in the 16th verse says, nevertheless, when one turns to the Lord, the veil is taken away. आणि 16 वचनामध्ये म्हटलेलं आहे की ज्या वेळेस कोणी प्रभूकडे वळतो त्यावेळेस ते आच्छादन काढून टाकण्यात येते. But when they come to Christ, the veil is removed. If they leave the temple and come to the church, that is to the Lord, the veil will be removed. ज्या वेळेस ते येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून येतात आणि ते मंदिर सोडून खऱ्या देवाकडे येतात त्यावेळेस ते वेल जे आहे ते आच्छादन जे आहे ते काढून टाकण्यात येते. And the 17th verse says, where there is the spirit of the Lord, there is liberty. 17 वचनामध्ये म्हटलेले आहे की प्रभू जेथे आहे तेथे मोकळीक आहे. When we don't want to have, say, when we don't want to have an order in our service, we use this verse commonly. ज्या वेळेस आम्हाला आमच्या भक्तीमध्ये एक योग्य क्रम असायला नको त्यावेळेस आम्ही या वचनाचा वापर करतो. He says, God is God. Where there is a spirit of God, there is liberty. We can do whatever we like, and we can worship as we like, and we dance as we like, and whatever we want to do, we can do, because where there is the spirit of Lord, there is liberty. We don't want to have any order. When we don't want to have any order, we quote this verse. आणि आम्ही असं म्हणतो की देवाचा आत्मा जिथे आहे तिथे मोकळीक आहे हे वचन घेऊन आम्ही म्हणतो की आम्हाला जसं पाहिजे तशा क्रमाने आम्ही भक्ती आम्ही चालवू शकतो. आम्ही जसे पाहिजे तशी आम्ही आराधना घेऊ शकतो. त्या ठिकाणी आम्हाला जसं पाहिजे तसं नृत्य आम्ही करू शकतो आणि अशा प्रकारे या वचनाचा वापर त्या ठिकाणी करण्यात येतो. But what the context says? पण या ठिकाणी संदर्भ काय आहे? Here it speaks about the liberty from the bondage of law,
from the bondage of the Old Testament legalism. आणि या ठिकाणी जे जुन्या करारामध्ये जो आपल्याला असणारी बांधिलकी आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. So now let us see what are all the things from which we are delivered. आणि आपण आता पाहूया की कुठल्या गोष्टी आहेत त्याच्यामधनं आपल्याला सुटका मिळालेली आहे. So number one, observance of special days and seasonal rituals. विशिष्ट दिवस किंवा सण पाळण्याचे जे त्याच्यापासून आपल्याला मोकळीक मिळालेली आहे. So we know the Old Testament has a lot of special days and special festivals and so on, and there were so many rituals. आणि आपण जुन्या करारामध्ये पाहतो की जे बऱ्याच प्रकारचे सण किंवा दिवस पाळण्यात येत असत. But when we come to the New Testament, it is done with, and that has no kind of speciality or uniqueness there. पण नवीन करारामध्ये आपण पाहतो की कुठल्याही प्रकारचं विशिष्ट दिवस किंवा सण पाळणे त्या ठिकाणी नाही. Come with me to Galatians chapter 4 verses 8 to 11. Galatians chapter 4 verses 8 to 11. गलती करारपत्र याचा 4th अध्याय आणि 8 ते 11 वचन आपण पाहूया. Okay, 8th verse. But then indeed, when you did not know God, you served those which by nature are not gods. But now, after you have known God, or rather are known by God, how is it that you turn again to the weak and beggarly elements to which you desire again to be in bondage? And he goes on to say, you observe days and months and seasons and years. I am afraid for you, lest I have labored for you in vain. पासून आपण वाचूया. तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्यांचे गुलाम होता. पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे. तर मग दुर्बळ व निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता? वार, महिने, सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळता. तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील अशी मला तुमच्या संबंधाने भीती वाटते. In the 8th verse, he says, going back to paganism is something, he calls it as beggarly elements. या ठिकाणी तो म्हणत आहे की तुम्ही वस्तुतः जे देव नाहीत त्यांच्याकडे तुम्ही पुन्हा गेलेले आहेत, म्हणजे तुम्ही गुलाम झालेले आहात. He says it's beggarly element. आणि त्या ठिकाणी असं म्हणजे वस्तुतः तुम्ही देव नाहीत त्या गोष्टींकडे तुम्ही गेलेले आहात. Say going back to paganism, pagan religion, pagan practice is something like you give your own liberty and become a beggar. आणि जे अन्य जे लोक आहेत त्यांच्या प्रमाणे करणं म्हणजे जे आमची मोकळीक आहे ते सोडून आम्ही जे गुलाम होणे, गुलामगिरी मध्ये जाणे असे आहे. Here, the OT religion is considered to be paganism in the light of New Testament. आणि ह्या ठिकाणी नवीन करारामध्ये आपण पाहतो की जे अनोळखी जे लोक आहेत त्यांची जे भक्ती करतात ते म्हणजे गुलामगिरी प्रमाणे आहे. Come with me to Romans chapter 14 verses 5 and 6. Romans chapter 14 verses 5 and 6. रोमकरासपत्र 14वा अध्याय 5 आणि 6 वचन. One person esteems one day above another, another esteems every day alike. Let each be fully convinced in his own mind. He who observes the day observes it to the Lord, and he who does not observe the day to the Lord, he does not observe it. He who eats to the Lord, for he gives God thanks, and he who does not eat to the Lord, he does not eat and gives God thanks. 5 पासून आपण वाचूया. कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो, दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. जो दिवस पाळतो तो प्रभू करता पाळतो, आणि जो खातो तो प्रभू करिता खातो, कारण तो देवाचे आभार मानतो. जो खात नाही तो प्रभू करता खात नाही, आणि तोही देवाचे आभार मानतो. What we understand from this passage?
या उतारामधनं आपल्याला काय लक्षात येते? If you want to keep one day special, you keep it for yourself. तुम्हाला जर एखादा दिवस वेगळा असं पाळायचा आहे, विशिष्ट प्रकारे पाळायचा आहे, तर ते तुमच्या पुरतच तुम्ही मर्यादित ठेवा. But you don't force me to do that. I may have another day as a special day for me. तुम्ही त्याच्याकरिता माझ्यावर दबाव आणू नका. माझ्याकरिता दुसरा एखादा दिवस विशिष्ट असू शकतो. And you, whatever you want to eat, you eat. There's nothing wrong in it. तुम्हाला जे काही खायचे असेल ते तुम्ही खा. त्याच्यामध्ये कुठली अयोग्य गोष्ट नाही. So we don't have Sabbath today. Say some people say Sabbath is on Saturday, and some says it is Sunday, and but there's no strict rule of Sabbath in the New Testament. आणि काही लोक सब्बात दिवस पाळतात. ते काही लोक म्हणतात ते शनिवारी आहे, काही लोक म्हणतात ते रविवारी आहे. परंतु नवीन करारामध्ये अशी कुठल्याच प्रकारची बांधिलकी आपल्याला नाही. When we come to the New Testament after the resurrection of the Lord Jesus Christ, some people say that it is a shift from Saturday to Sunday. No, it's not. It's not a shift from Saturday to Sunday. आणि येशू ख्रिस्त हा मरणातून त्याचं पुनरुत्थान झालं. त्यामुळे काही लोक म्हणतात की हा सब्बात दिवस जो आहे तो शनिवारपासून रविवारमध्ये बदलण्यात आला. पण तशा प्रकारचं कुठल्याही प्रकारे आपल्याला संदर्भ दिसत नाही. See, Sabbath is a shadow of our rest in Christ. सब्बात जो आहे त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ख्रिस्तामध्ये जी विश्रांती आहे त्याचं दर्शक आहे. If we want to observe a special, observe it special, do it. जर तुम्हाला ते विशिष्ट प्रकारे साजरा करायचा असेल तर तुम्ही तसं करा. So we take a day for rest and God. It is not a law, but it is our own convenience. आणि आपण एखादा दिवस घेतो तो ख्रिस्ताकरिता आणि विश्रांतीसाठी आपण घेतो. त्याच्याकरिता आपण तसंच करायला पाहिजे असं कुठली गोष्ट नाही. See, it is for rest and it is a day of God. It is a day of the Lord. We keep a day for rest and a day for God, and it is according to our own convenience. It is not law. Here we have it on Sunday, but whereas the Christians who are living in the Gulf countries, they have holiday only on Friday and they observe it on Friday. आणि ते कसं अशा प्रकारे आहे की आम्हाला आमच्या विश्रांतीकरिता आणि देवाकरिता आम्ही तो दिवस पाळतो आणि ते आमच्या सोयीप्रमाणे आम्ही तो दिवस साजरा करतो. आपल्याकडे आपण हा दिवस रविवारी आपण पाळतो, पण जे लोक गल्फ मध्ये राहतात ते लोक हा दिवस शुक्रवारी जेव्हा त्यांना सुट्टी असते त्यावेळेस ते पाळतात. In Old Testament says you must keep a day. जुन्या करारामध्ये म्हटलं आहे की तुम्ही एक दिवस पाळा. In New Testament, Christ says, I will keep a day. Pardon, Anna? In New Testament, Christ says, I will keep a day. Keep a day. नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त म्हणत आहे मी एक दिवस ठेवतो. Old Testament demands, but New Testament, Christ delights. जुन्या करारामध्ये काही गोष्टींची आपल्याला आज्ञा केलेली आहे, परंतु नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आनंद करतो. In all of the 10 commandments, only the commandment of this regarding Sabbath is a ritualistic or a ceremonial commandment. आणि जे 10 आज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये केवळ हे शब्दात संदर्भात जी आज्ञा आहे ती एक परंपरेप्रमाणे आपल्याला देण्यात आलेली आहे. And the other commandments which is told in the Old Testament, when Jesus Christ was referring to it in New Testament, he raised the standard of those laws and the commandments in the New Testament, and he wanted us to live according to the standard which Jesus Christ has kept for us. परंतु बाकीच्या ज्या आज्ञा आम्हाला जुन्या करारात दिलेल्या आहे त्याच्या संदर्भात येशू ख्रिस्त बोलत असताना त्याने त्या आज्ञांचा दर्जा अधिक जास्त त्याने वरती आणलेला आहे. त्या दर्जेप्रमाणे आपण राहायला गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. For example, the Old Testament says, don't commit adultery. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं जुन्या करारात म्हटलेलं आहे व्यभिचार करू नको. But Jesus says even a lustful look is equivalent to adultery. परंतु येशू ख्रिस्ताने सांगितलेले आहे की
कुठल्याही प्रकारे लोभी दृष्टीने आपण पाहिले तर ते सुद्धा व्यभिचाराप्रमाणेच आहे. In Old Testament, we keep 1 day a week for God, but in New Testament, 7 days, 7 days a week for God. जुन्या करारामध्ये केवळ एकच दिवस आम्ही प्रभू करता पाळत होतो, परंतु नवीन करारामध्ये संपूर्ण जे सप्ताहातले 7 दिवस आहेत ते प्रभू करता आम्ही पाळतो. So we are delivered from the observance of special day and seasonal rituals and ceremonies. आम्हाला विशिष्ट दिवस किंवा सण किंवा कुठले सणवार हे पाळण्यापासून आम्हाला सुटका मिळालेली आहे. And now let us come to the dietary regulation. आणि आता खाण्यापिण्याच्या संबंधात असणाऱ्या ज्या विधी आहेत त्याच्याकडे आपण पाहूया. Come with me to Colossians chapter 2 verses 14 to 17. कलशकरास पत्र 2 अध्याय 14 ते 17 वचन आपण पाहूया. Colossians chapter 2 14 to 17. कलशकरास पत्र 2 अध्याय 14 ते 17. Having wiped out the handwriting of the requirements that was against us, which was contrary to us, and he has taken it out of the way, having nailed it on to the cross, having disarmed the principalities and powers, he made a public spectacle of them, triumphing over them in it. So let no one judge you in food or drink or regarding a festival or a new moon or Sabbath, which are a shadow of things to come, but the substance is of Christ. 14 ते 16 आपण 17 पर्यंत आपण वाचूया. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडिले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड प्रदर्शन केले. तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण अमावस्या किंवा शब्बात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टीच्या छाया आहेत. शरीर तर ख्रिस्ताचे आहे. So what we see, the 16th verse, what it says, so let no one judge you in food or in drink or regarding a festival or a new moon or a Sabbath. 16 वचनामध्ये आपण पाहतो की कोणीही खाण्यापिण्याविषयी किंवा सण किंवा अमावस्या किंवा शब्बात पाळण्याविषयी आमचा निर्णय करू नये. See, it says that these are all shadows of Christ, but now the reality of this shadow, Christ is already here. That's why let no one judge of your food. आणि तो म्हणत आहे की ह्या सर्व ज्या गोष्टी होत्या त्या ख्रिस्ताबद्दलच्या एक चिन्ह प्रमाणे किंवा एक छाया अशा त्या आहेत. परंतु आता ख्रिस्त स्वतः आमच्यामध्ये तो आलेला आहे. Say anything you want, you eat. तुम्हाला जे काही खायचं आहे ते तुम्ही खाऊ शकता. We already read in Romans 14 verses 14 and 15 that if a person wants to keep a day special, let him keep, and if he wants to eat it for God, let him eat with thanks, and if he doesn't want to eat, let him not eat and give thanks unto the Lord. आणि रोमकरास पत्र 14 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये आपण पाहिलेलं आहे की जर कोणा व्यक्तीला काही खाण्यापिण्याच्या बाबतीत त्याची जी इच्छा असेल त्याप्रमाणे त्यांनी करावे, आणि ज्याची कोणाची इच्छा नसेल की ते त्यांनी खाऊ नये तर त्यांनी तशा प्रकारे करावे. Say there's no need of any regulation in this particular point. आणि ह्या मुद्द्याबाबत कोणी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विशिष्ट नियम आणण्याची गरज नाही. Let us come to 1 Timothy chapter 4 verses 4 and 5. पहिले तिमोथी याचा 4th चॅप्टर आहे ना, chapter 4 verses 4 and 5. पहिले तिमोथी याचा 4था अध्याय 4 आणि 5. For every creature of God is good, and nothing is to be refused if it is received with thanksgiving, for it is sanctified by the word of God and prayer. देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकार स्तुती करून घेतलेले काही वर्ज्य नाही, कारण देवाचे वचन व प्रार्थना यांनी ते शुद्ध होते.
He says every creature of God is good. आणि तो म्हणत आहे देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे. We can't say that only chicken is good and mutton is good and all the other things are bad. आम्ही असं म्हणू शकत नाही की फक्त चिकन चांगलं आहे किंवा मटन चांगलं आहे आणि बाकीच्या वस्तू वाईट आहेत. Otherwise, we cannot just say that only these vegetables are good and all the other things are bad. आणि आम्ही असंही सांगू शकत नाही की केवळ फळभाज्या हे चांगले आहे आणि बाकीचे सगळं वाईट आहे. But the Bible says everything which God has created is good. परंतु पवित्र शास्त्र सांगते की देवाने जे काही निर्माण केले ते सर्व काही चांगले आहे. For it is sanctified by the word of God and prayer. कारण देवाचे वचन व प्रार्थना यांनी ते शुद्ध होते. Say, if you want to eat something, pray and eat. जर तुम्हाला काही खायचे असेल तर तुम्ही प्रार्थना करा आणि खा. But what will not digest, you set it aside. You know what will fit for your body and what will not fit for your body. ज्या गोष्टी तुम्हाला त्याचं पचन होत नाही त्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवा आणि तुम्हाला माहितीये तुमच्या शरीरासाठी कुठली गोष्ट योग्य आहे कुठली अयोग्य आहे. There is no regulations in this. There is no dietary regulations. त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची बांधिलकी आपल्याला नाही खाण्यापिण्याच्या बाबतीत. And the next one is dress code, about dress. आणि पुढचं जे आपण पाहतो ते पोशाखासंबंध असणारी गोष्ट. So the general principle about dress is that avoid extravagant clothing. आपण पाडन ना. The general principle on dress is that avoid extravagant clothing. Extravagant dress. म्हणजे अंग प्रदर्शन होणारे कुठलेही वस्त्र आम्ही घालू नये असं एक सामान्य रूपाने आपण पाहतो. So you don't always think that you should only wear costly dresses. मी प्रत्येक वेळा आम्ही महागाची वस्तू आम्ही पोशाख आम्ही घातले पाहिजे असं विचार करू नका. Be fashionable, but don't be indecent. आम्ही सध्याच्या काळाप्रमाणे आम्ही वस्त्र घालू शकतो परंतु त्याच्यामध्ये आम्ही शिस्त आम्ही सोडू नये. So whatever you want to wear, you wear, but you maintain the sex distinction. तुम्ही कुठल्याही प्रकारचे कपडे तुम्ही घालू शकता पण त्याच्यामध्ये जे आमचं लैंगिक जे वेगळेपण आहे तो आम्हाला ओळखता यायला पाहिजे अशा प्रकारे घाला. So when they see, they will be able to say he is a boy and she is a girl. There should not be a kind of confusion in that. आणि ते पोशाख आम्ही चढवल्यानंतर लोकांना ओळखता यायला पाहिजे की हे स्त्री आहे आणि हे पुरुष आहे. Say some people say that how long I should grow my hair. काही लोक असं विचारतात की मी माझे केस कुठपर्यंत वाढवले पाहिजे. Do you know how short is too short and how do you know how long is too long? तुम्हाला हे माहिती आहे का की किती लहान असणे म्हणजे ते लहान आहे किंवा किती मोठे असणे ते मोठे आहे. So even about dress they say no short dresses. How short is too short and how tight is too tight. आणि तशाच प्रमाणे वस्त्राबाबतीत देखील आपण म्हणू शकतो काही लोक विचारतात की कुठल्याही वस्त्र किती कमी आहे ते कसे ओळखायचे किंवा किती ते संकुचित आहे ते कसं ओळखायचे. But God has given us a conscience. Let us keep our conscience clean. Let us not try to argue over things, but let us keep our conscience clear and let us give attention, let us heed to our conscience. देवाने आपल्याला प्रत्येकाला विवेक दिलेला आहे आणि आपले प्रत्येक जण त्याचा विचार करून आपण तशा प्रकारचे वस्त्र आपण घालू शकतो. आपल्या सद्सद विवेक बुद्धी किंवा आपले जे विवेक आहे त्याच्याप्रमाणे आपण जीवन जगूया. And be considerate with others also. आणि इतरांच्या बाबतीत देखील आपण विचारपूर्वक असणं गरजेचं आहे. I always used to say that the Bible says if you lustfully, when Jesus was talking to men, he says that a lustful look is equivalent to adultery. And when I would like to say that even if a girl wears a dress to attract the opposite sex,
it is also equivalent to adultery. आणि आपण पाहिलेलं आहे की येशूने म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीकडे जर कामातुरपणे पाहिले किंवा त्या दृष्टीने पाहिले तर त्यांनी व्यभिचार केल्याप्रमाणे आहे. परंतु एखाद्या मुलीने जर अशा प्रकारचे वस्त्र घातलेले आहे ज्याच्यामुळे दुसऱ्या व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित होऊ शकेल तर ते देखील तशाच प्रमाणे आहे. So I told, be fashionable, but don't be indecent. म्हणून मी म्हटलेलं आहे की तुम्ही सध्याच्या काळाप्रमाणे किंवा फॅशन प्रमाणे तुम्ही वस्त्र घाला परंतु शिस्त सोडू नका. Be considerate with others. इतरांच्या बाबतीत विचारपूर्वक राहा. Come, let us again turn our attention to Colossians chapter 2. कलस्सेकरास पत्र दुसऱ्या अध्यायाकडे पुन्हा येऊ. And verses 20 to 23. वचन 20 ते 23 आपण पाहूया. 20 to 23. 20 ते 23. Therefore, if you died with Christ from the basic principles of the world, why, as though living in the world, do you subject yourself to regulations? Do not touch, do not taste, do not handle, which all concerns things which perish with the using, according to the commandments and the doctrines of men. These things indeed have an appearance of wisdom in self-imposed religion, false humility, and neglect of the body, but are of no value against the indulgence of the flesh. 20 पासून आपण वाचूया. तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेल्या आहात तर जगात जगत असल्यासारखे विधींच्या स्वाधीन का होता? म्हणजे हाती धरू नको, चाखू नको, स्पर्श करू नको अशा प्रकारच्या उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूविषयी माणसांच्या आज्ञेचे व शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता? त्याला स्वेच्छेने योजलेली उपासना, लीनता व देहदंडन यावरून ज्ञान म्हणतात खरे, तरी देह स्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्यांची योग्यता नाही. He says, do not touch, do not taste, do not handle. What is this? These are all doctrines of men. तो म्हणत आहे की हाती धरू नको, चाखू नको, स्पर्श करू नको, हे सर्व काय आहे तर लोकांनी लावलेले हे विधी आहेत. This is not the doctrine of God. This is not from God, but this is the doctrine of man. हे जे विधी आहे किंवा हा जो नियम आहे तो मनुष्याने तयार केलेला विधी आहे, हा देवाकडून नाही. Man is bringing lot of restrictions and regulations. मनुष्य अनेक प्रकारचे विधी किंवा नियम लावण्याचा प्रयत्न करतो. Oh, you should not wear colored dress, and you should only wear white, and you should not have mush, and so on. तुम्ही रंगीबेरंगी कपडे घालू नये, तुम्ही केवळ पांढरेच रंगाचे वस्त्र घालायला पाहिजे किंवा तुमच्या मिशा असू नये, अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी. And here Paul calls it as false humility. It doesn't have, they don't have any value. आणि या ठिकाणी पाऊल त्याला सांगत आहे की हे चुकीची विधी आहे आणि त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारे आपल्याला false humility and another point it has not got to this have no value. ह्याला But they have no value. कुठल्याही प्रकारचं महत्व नाही ह्याला. Touch not, handle not, taste not. It's not God's commandment. हाती धरू नको, चाखू नको, स्पर्श करू नको, हे देवाच्या आज्ञा नाही. But today what is that? Wear not, watch not. आणि आजच्या दिवसांमध्ये काय आहे की असे घालू नका, हे पाहू नका. We have liberty in Christ. आम्हाला ख्रिस्तामध्ये स्वतंत्रता आहे. Each one of us should have the list in our heart, but we cannot impose our convictions, which is not biblical, on others. आमच्या मनामध्ये काही गोष्टींच्या कल्पना असू शकतात, पण त्याच गोष्टी आम्ही इतरांवरती त्या आम्ही तशाच प्रकारे असण्याकरता आम्ही त्यांना भाग पाडू शकत नाही. This is what many churches do. There's a lot of restrictions. If you come to our church, you should be like this, like that. You should wear like this, and you should not wear like that. You should wear this and wear not.
and so on. आणि अशा प्रकारचे जे नियम आहेत किंवा विधी आहेत त्या अनेक प्रकारच्या मंडळीमध्ये वापरण्यात येतात. तुम्ही आमच्या मंडळीला आले तर तुम्ही अशाच प्रकारचे पोशाख घालायला पाहिजेत, तुम्ही हे चढवायला पाहिजे, तुम्ही हे घालायला पाहिजे, हे घालायला नको, अशा प्रकारच्या अनेक विधी ते पाळतात. But do you know what Paul says in Galatians chapter 5? परंतु पाऊल गलातीकरास पत्र 5व्या अध्यायामध्ये काय म्हणत आहे? In the first verse of the 5th chapter of Galatians, Paul says, "Stand fast, therefore, in the liberty by which Christ has made us free, and do not be entangled again with the yoke of bondage." मी गलातीकरास पत्र 5वा अध्याय पहिल्या वचनामध्ये पाऊल म्हणत आहे, या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. He says, "Stand fast, therefore, in the liberty by which Christ has made us free." तो म्हणत आहे, येशू ख्रिस्ताने जे आपल्याला मोकळीकता दिलेली आहे किंवा स्वतंत्र दिलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही टिकून राहा. And now there's a question. आता इथे एक प्रश्न आहे, Does it mean that New Testament has no regulations? त्याचा अर्थ असा आहे का की नवीन करारामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे नियम नाही? Is there no regulation in New Testament at all? नवीन करारामध्ये कुठल्याच प्रकारचे विधी नाहीत का? There are, but they are of love and not of legalism. लव अँड ना लीगल, नॉट ऑफ लिगलिझम. Not of legalism. Yeah. तिथे आपल्याला काही नियम आहेत, ते कुठले आहे म्हटलं तर प्रीतीचे आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बांधिलकी नाही. I love him. I love God. That's why I obey. मी देवावरती प्रेम करतो म्हणून मी त्याचे आज्ञा पालन करतो. The Bible says, "Love your neighbor as yourself." पवित्र शास्त्र सांगते आमच्या जो शेजारी आहे त्याच्यावरती स्वतःप्रमाणे प्रीती करा. I should love my neighbor as myself. मी माझ्या शेजाऱ्यावरती स्वतःप्रमाणे मी प्रीती करायला पाहिजे. What does it mean? याचा अर्थ काय? I don't try to interfere in such a way that I hinder him. मी त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारे मी हस्तक्षेप करत नाही की त्याला मी वाढण्याकरता मी एक अडथळा होत आहे. A Pharisee can invite Jesus to dinner. एक परुषी येशू ख्रिस्ताला जेवणाकरता आमंत्रण करू शकतो. That is law. तो नियम आहे. But only a forgiven sinner can wash his feet. परंतु एक क्षमा पावलेला पापी व्यक्तीच त्याचे पाय धुवू शकतो. A Pharisee can invite Jesus for dinner, and that refers to the law, but only a forgiven sinner, the sinner woman, can wash his feet. That is a freedom and liberty in the New Testament. परुषी जो आहे तो येशू ख्रिस्ताला जेवणाकरता तो आमंत्रण देऊ शकतो, हे नियमशास्त्र आहे. परंतु एक पापी जी स्त्री आहे जिने क्षमा पावलेले आहे ती त्याचे चरण ती धुवू शकते. हे देवामध्ये असणारे आम्हाला स्वातंत्र्य आहे. I am trying to say that in the New Testament, the regulations are obeyed because of love. मी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की नवीन करारामध्ये आम्ही जे विधी आहे किंवा नियम आहे ते प्रीतीमुळे आम्ही पाळतो. That lady extravagantly poured her love. त्या स्त्रीने तिच्या मर्यादेपेक्षा पलीकडे जाऊन तिने तिचं प्रेम प्रगट केलेलं आहे. The legalists give to God partially. जे बांधिलकीमध्ये आहे ते थोड्या प्रमाणात ते देतात. They give to the Lord. They give to the Lord. Yeah, the legalists give to the Lord. जे बांधलेले लोक आहेत किंवा बांधिलकीमध्ये असणारे लोक आहेत ते कमी प्रमाणात देवाला देतात. Yeah, it is only partial, but the lovers give total. परंतु जे प्रेम करणारे आहेत ते संपूर्णपणे देतात.
So we are the New Testament believers are the lovers of God, and we give total unto God. आणि नवीन करारामध्ये असणारे जे आम्ही विश्वासणारे आहे ते आम्ही पूर्णपणे आम्ही देवाला देतो. So strictly speaking, in New Testament there is no tithe. आणि स्पष्ट स्वरूपाने बघायचं म्हटलं तर नवीन करारामध्ये आम्हाला दशांश नाही. And doing comes from being. असण्याद्वारे आम्ही करू शकतो, Not being from doing. केल्यामुळे आम्ही असतो असे नाही, तर आम्ही असण्या कारणाने आम्ही करतो. Say what we are, on that basis we do things. आम्ही जे काही आहोत त्यामुळे आम्ही काही गोष्टी करतो. We don't because we do something, we are not a person of that particular status. आम्ही काही गोष्टी करतो म्हणून आम्ही त्या दर्जाचे लोक आहोत असे नाही. In other words, what I am is more important than what I do. आणि दुसऱ्या शब्दांमध्ये म्हणायचं तर मी जे आहे ते मी करतो त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. What I am is reflected in my doing. मी जे काय आहे ते माझ्या कृतीमध्ये दिसून येते. So if somebody says that you can give without love, but we cannot love without giving. आणि म्हणून कोणीतरी असं म्हटलेलं आहे की तुम्ही प्रीती असण्याशिवाय तुम्ही देऊ शकता, पण तुम्ही देण्यामुळे तुम्ही प्रीती करता असं नाही. Because you give, it will not make you a person of love. तुम्ही देता म्हणून तुम्ही प्रेम करणारे व्यक्ती आहात असे नाही. But if you are a person of love, you will give. परंतु तुम्ही प्रीती करणारे व्यक्ती आहे म्हणून तुम्ही देणारच. Hope you are able to understand the difference. आणि याच्यामध्ये असणारा फरक तुम्हाला समजत आहे अशी माझी आशा आहे. I can give without love, but I cannot love without giving. मी प्रीतीशिवाय देऊ शकतो, पण मी प्रीती असल्याशिवाय मी देऊ शकत नाही. Why do I give? Because I am a loving person. There is love in me. मी का बरं मी देतो कारण मी प्रीती करणारी व्यक्ती आहे. And it does not mean that because I give, I am a loving person. Because I have love in me, I give. आणि याचा अर्थ असा नाही की मी देत आहे म्हणून मी प्रीती करणारी व्यक्ती आहे, पण मी स्वतः प्रीती करणारी व्यक्ती आहे म्हणून मी देत आहे. Stand, that's in Galatians 5:1, he says that stand fast therefore in the liberty by which Christ has made us free. गलती 5:1 मध्ये तो म्हणत आहे, ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. Let us stand firm आणि त्यात टिकून राहा in the liberty which we have got through Christ Jesus. येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळालेले जे स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये टिकून राहा किंवा उभे राहा. No legalism, but it is liberty. कुठल्याही प्रकारची बांधिलकी नाही तर मोकळीक आहे. So now fifthly and finally, the difference is in the New Testament, it is spiritual blessings rather than material and physical blessings. आणि नवीन करारामध्ये आपण पाहतो की वस्तू ज्या आहेत त्याच्यापेक्षा जे आध्यात्मिक आशीर्वाद आहेत त्याच्यामध्ये आम्हाला आशीर्वाद बघायला मिळतो. Not material or bliss or physical blessing, it is spiritual blessings. भौतिक किंवा जे दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्याचे आशीर्वाद नव्हे, तर जे आध्यात्मिक आशीर्वाद आहेत त्याच्याबद्दल आपल्याला बघायला मिळतो. Come with me to Genesis chapter 24, verses 35 and 36. It speaks about the greatness of our father Abraham. उत्पत्ती याचं पुस्तक आपण 24वा अध्याय पाहूया. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते अब्राहमाबद्दल पाहायला मिळते. Genesis 24, 35 and 36. उत्पत्ती 24, 35 आणि 36. So in the 34th verse, he says, so he said, I am Abraham's servant.
the Lord has blessed my master greatly. He says he blessed my master greatly. What is that? What is that greatness? In the following things we see. He has given him flocks and herds, silver and gold, male and female servants, and camels and donkeys. And Sarah, my master's wife, bore a son to my master when she was old, and to him he has given all that he has. 34 वचनापासून आपण पाहू. तो म्हणाला, मी अब्राहमाचा सेवक आहे. परमेश्वराने माझ्या धनाचे फार कल्याण केले आहे. तो थोर आहे ते कशावर दिसून येतं तर त्याच्याकडे पुष्कळ गुरेढोरे, मेंढरे, सोने, रुपे, दास दासी, उंट व गाढवी ही त्याला दिली आहेत. आणि माझ्या धन्याची बायको सारा हिला वृद्धापकाळी त्याचपासून मुलगा झाला. त्याला त्याने आपले सर्वस्व दिले आहे. मनोना अण्णा त्यांचं नेटवर्क गेले वाटते. त्यांनी आहे पण त्यांचा ऑडिओ जॉईन नाही. एक आहे त्यांचं डिव्हाइस. अण्णा मनोना तर ऑडिओला कनेक्ट नाही ब्रदर त्यांनी. नेटवर्क वीक आहे वाटते. मनोना डिस्कनेक्ट झाले वाटतं. ते जॉईन होतील ब्रदर. हा आतापर्यंत आम्ही आज पाहिलेलं आहे की पहिला असं सुरुवात केलेलं आहे, जे स्थळ किंवा वस्तूला देवाने पवित्र करत नाही की लोकांना पवित्र करतो, म्हणजे जनांना पवित्र करतो. तिथून सुरुवात केलेलं आहे. त्यानंतर ते अभिषेकचं तैल म्हणजे अभिषेक तेल आहे ना, त्याचे भरपूर आता ते असं चालू आहे. तेल ते विकतात. म्हणजे तिथं पण शास्त्राचं लेख असं आहे की ते वडील
वडील मंडळी जाऊन जे आजारी लोक आहेत त्यांना तेल लावून मग त्यांना प्रार्थना करणे, म्हणजे तेलासाठी प्रार्थना नाही करणे की माणसासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे म्हणून आम्ही पाहिलेलं आहे. त्यानंतर नियम किंवा बंधन किंवा स्वतंत्र, त्यामध्ये पण आपल्याला शिकायला भेटलेलं आहे की जे लिहिलेलं पत्र आहे आपल्याला मरण देते, परंतु आत्मा आहे ते आपल्याला जीव देत आहे. मग आजच्या काळात आम्ही जगत आहे आत्माद्वारे, देवाची पवित्र आत्माद्वारे आम्ही जगत आहे आणि पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करत आहे. आणि नंतर बघितलं की जे दिवस आहे किंवा सण आहे त्याबद्दल जुन्या करारामध्ये भरपूर सण किंवा एक दिवस किंवा महिना वर्ष त्याचं तरी आचरण करत होते, परंतु नवीन करारामध्ये त्याला काय अर्थ नाही, ते पूर्ण येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेलं आहे म्हणून आपल्याला बोध भेटलेला आहे. आणि सब्बत दिवसाबद्दल पण सांगितलेलं आहे. तिथं नवीन करारामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलं होते की तुम्ही शपथ पाळा, परंतु नवीन करारामध्ये असं आहे की आम्ही कुठलाही दिवस पण शपथ पाळू शकतो, परंतु एक दिवस आपल्याला ते आचरण करायचं आहे. परंतु हेच दिवस करा की शनिवारच करा किंवा रविवार करा असं नाही. त्याने उदाहरण सांगितलं, आपल्या भारतामध्ये रविवारी सुट्टी असल्यामुळं आम्ही रविवारी करतो, परंतु जे मुस्लिम राष्ट्र आहे बाहेर वगैरे तिथं शुक्रवारी सुट्टी असल्यामुळं त्यांनी शुक्रवारी पाळतात. म्हणून याच्यामध्ये पण काय आपल्याला असं नवीन करारामध्ये काय आपल्याला बंधन नाही, कुठलेही दिवस आम्ही पाळू शकतो. इथं आपल्या वसई इकडे सेवामध्ये पूर्ण आठवड्याभर आपल्याला भक्ती असते, म्हणून सर्व दिवस आपल्यासाठी चांगलंच आहे म्हणून आपल्याला बोध भेटलेला आहे. नंतर खाण्यापिण्याबद्दल पण त्यांनी बोलले, त्यामध्ये पण आम्ही हे शुद्ध आहे हे अशुद्ध आहे म्हणून सांगू शकत नाही की सर्व देवाने शुद्ध बनविलेलं आहे. ज्यांना बरेच लोकांना मांसाहारी आवडते, बरेच लोकांना सस्याहारी म्हणजे व्हेजिटेरियन असतात. असं नाही की व्हेजिटेरियनच चांगलं आहे मांसाहारी चांगलं नाही, शाकाहारी चांगलं आहे मांसाहारी चांगलं नाही, परंतु दोन्ही चांगलं आहे. ज्यांना ज्यांना जे आवडते ते खाण्यासाठी त्यांनी स्वतंत्र आहे. त्याबद्दल पण आम्ही नवीन करारामध्ये काही आपले नियम लावू शकत नाही. आपल्या नवीन करारामध्ये ख्रिस्तामध्ये सर्व त्या स्वतंत्र केलेलं आहे, काही बंधन नाही. त्यानंतर जे वेशभूषण आहे, पोशाख आहे, त्याबद्दल पण आम्ही पाहिले, परंतु आताच्या काळामध्ये त्याला आम्ही जास्त वादविवाद करण्यापेक्षा तिथं आपल्याला आपलं जे सद्विवेक बुद्धी आहे त्यावर त्यांनी सोडलेलं आहे. आता अण्णा जॉईन झालेला आहे, पुढच्या वेळ म्हणून कंटिन्यू. येस सर ना, अनम्यूट म्यूट ಐತೆ ನಾ ಮ್ಯೂಟ್ ಐತೆ ನಿಮ್ಮದು, ಅನ್ಮ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ರಿ. Okay. Okay. What? Say, we were seeing that if in the Old Testament, when they were telling about Abraham, they were telling about when they were talking about the greatness, they were talking about the camels, cat, donkey, silver, gold, and etc. आपण पाहत होतो की जुन्या करारामध्ये जे थोरपणा किंवा मोठेपणा जे आहे ते सांगत असताना अब्राहमाबद्दल इथं सांगितलेलं आहे की त्याच्याकडे भरपूर गुरेढोरे होते, मेंढरे होते, सोने रुपये होते. But in the New Testament, when it comes, we are reading from Ephesians chapter 1 verses 3 to 14, it speaks about the spiritual blessings. परंतु नवीन करारामध्ये ज्यावेळेस आपण इफिसकरास पत्राचा पहिला अध्याय आणि 3 ते 14 हे वचन आपण पाहतो, तिथे आपल्याला जे आत्मिक आशीर्वाद आहे त्याच्याबद्दल आपण It speaks about the video is not visible. Okay. In Ephesians chapter 1 verses 6 to 14, we read about the 3 to 14, we read about the spiritual blessing.
इपिस्करास पत्र याचा 3रा अध्याय आणि 3 ते 14 मध्ये आपल्याला आध्यात्मिक जे आशीर्वाद आहे त्याच्याबद्दल आपण पाहतो. So it is holiness, sonship, grace, redemption. तिथे पवित्रतेबद्दल आणि जे दत्तकपणाचा आत्मा आहे आणि कृपेबद्दल आपल्याला तिथे आशीर्वाद आहे. Redemption, सुटका जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला आशीर्वाद आहे. forgiveness, आणि क्षमा आपल्याला आहे. and it speaks about the riches of grace. आणि कृपेमध्ये असणारे जे ऐश्वर्य आहे त्याच्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. It speaks about the riches of. Pardon, Anna? You are muted, Anna. ಅಣ್ಣ ಮ್ಯೂಟ್ ಇದೆ ನಿಮ್ದು, ಮ್ಯೂಟ್ ಇದೆ. ಅನ್ಮ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ರಿ. You can unmute. Now you can unmute. Now you can. Are you able to hear me? Yes, sir. Okay. It speaks about the riches of grace. त्या ठिकाणी जे कृपेमध्ये जे असणारे ऐश्वर्य आहे त्याच्याबद्दल आहे. Our inheritance of salvation. आपल्याला जे तारणाचे जे दत्तकपणा मिळाला आहे त्याच्याबद्दल आहे. It speaks about the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याबद्दल तिथे सांगितलेलं आहे. Here in the New Testament, it is not speaking about the there's no donkey or camels which is walking around here. आणि नवीन करारामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे जे गुरेढोरे आहेत त्यांच्याबद्दल आशीर्वाद बघायला मिळत नाही. Say the failure to understand the Old Testament emphasis and the New Testament thrust leads us into many false doctrines. आणि जे जुना करार आणि नवीन करारामध्ये असणारा जे फरक आहे तो आपल्याला समजला नाही तर आपण चुकीच्या शिक्षणामध्ये आपण पडू शकतो. Lack of this understanding of difference between the New Testament and the Old Testament is the inherent weakness of today's prosperity doctrine. आणि जो फरक आहे जुना करार आणि नवीन करारामध्ये असलेला तो न समजल्यामुळे आजच्या काळामध्ये जे समृद्धीचे जे स्वार्थ कार्य जे चालू आहे किंवा जे तत्व आहे ते आपल्याला आजच्या दिवसामध्ये बघायला मिळतात. Because we are not able to clearly understand the difference of the blessings in the New Testament and Old Testament. In Old Testament, it is mainly physical and material blessings, but when it comes to New Testament, it is mainly, basically, it is spiritual blessing. If you don't, because of not understanding this difference properly, there is this kind of a prosperity doctrine is prevalent today. आणि जे फरक आहे जो जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये आहे तो बरेचसे लोक ते समजून घेत नाही. आणि जुन्या करारामध्ये जो आपण पाहतो जे आशीर्वाद आहे ते जे भौतिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो, परंतु नव्या करारामध्ये आलेलं जे काही आशीर्वाद आहे ते आपल्याला आध्यात्मिक गोष्टींमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तो फरक समजला नाही तर आपण चुकीच्या तत्वांमध्ये आपण सापडण्याची शक्यता आहे. We saw 5 differences between the Old Testament and the New Testament. जुना करार आणि नवीन करार ह्याच्यामध्ये असणारे जे 5 फरक आहेत ते आपण पाहिलेले आहेत. Number 1 is righteousness is by faith and it is not by works. पहिलं जे आपण पाहिलं ते म्हणजे नीतिमत्व हे विश्वासाच्या द्वारे आहे आणि कर्माने नाही. And number 2, the priesthood is not for special group but it is for all believers. याजक पण जे आहे ते विशिष्ट लोकांसाठी नाही तर ते सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे. And number 3, we saw it is not the sanctity of places or things but it is the sanctity of people. Sorry, it is a sanctification of people. तिसरी गोष्ट आपण पाहिलेली आहे की जे शुद्धीकरण किंवा पवित्रीकरण आहे ते एका विशिष्ट ठिकाणाचे किंवा वस्तूंचे नाही परंतु ते लोकांचे आहे.
And the fourth difference is it is not legalism, but it is liberty. चौथा फरक जो आहे तो म्हणजे बंधन हे नाही परंतु स्वतंत्रता आहे. And number 5, in the Old Testament, it is mainly physical or material blessings, but in New Testament, it is mainly or basically it is spiritual blessings. आणि पाचवी गोष्ट आपण पाहिलेली आहे की जुन्या करारामध्ये ज्या भौतिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आशीर्वाद बघायला मिळतो, परंतु नवीन करारामध्ये आल्यावर आशीर्वाद जो आहे तो आध्यात्मिक गोष्टींमध्ये आपल्याला बघायला मिळतो. Say now, if the new covenant has superseded the old covenant, then what is the use of the old covenant may be our question. आणि आता आपल्या समोर एक प्रश्न उभा राहू शकतो की जर नवीन करार हा जुन्या करारापेक्षा पुढे गेलेला आहे तर जुन्या कराराची आम्हाला काय गरज आहे. Say, I don't think we have time now to go through it. At least I need another 20 minutes for that, but I don't think we will be able to do it. We will try to study it in our next class before we go for the next subject. आणि हे सर्व पाहण्याकरता आता आपल्याकडे तेवढा पुरेसा वेळ नाही. पाहण्याकरता आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं तरी लागेल, परंतु आपण पुढच्या आठवड्यात ज्यावेळेस आपण पुढच्या विषयाकडे आपण अभ्यास करू त्याच्या अगोदर हे विषय आपण पूर्ण करूया आणि नंतर आपण पुढच्या विषयाकडे जाऊ. Is it okay? ठीक आहे का? ओके ना? ओके. Okay. Okay, now the class for today is over, and now somebody can pray, and over to Subhash. आणि नलवडे ब्रदर. Yes, thank you, Anna. Welcome. Thank you so much, Anna. And असं सिस्टरला पण तुम्हाला पण थँक्स सिस्टर, चांगलं भाषांतर केलेलं आहे आणि भरपूर विषय आपल्याला शिकण्यासाठी भेटलेला आहे. मी आता आपल्यामध्ये जतवरून चिदानंद ब्रदर आहे, त्यांना प्रार्थना करायला विनंती करतो. चिदानंद ब्रदर जतवरून प्रार्थना करा आजच्या विषयासाठी.